तर आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। वर्षा बंगल्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी। त्याचबरोबर आता अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। पोलिसांनी रोखल्यानं अनर्थ टळला। आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। वर्षा बंगल्याबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पोलिसांनी अनर्थ टाळला। अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। पोलिसांनी रोखल्यानं अनर्थ टळला। या संदर्भातला अधिकचा तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज जाळकर। मनोज, नेमकं काय घडलंय आणि दुसरं म्हणजे कोणी आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे आणि काय कारण आहे यामागे? नक्कीच आपण तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासाने एका व्यक्तीकडून आत्मदहनाचा प्रयत्न हा करण्यात आला असून या व्यक्तीचं नाव अजित मैदगी आहे आणि या व्यक्तीने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेण्याचा प्रयत्न आत्मदहनाचा प्रयत्न केला। पण यावेळी आपण बघितलं या ठिकाणी पोलीस पोहोचले आणि पोलिसांकडून त्याला रोखण्यात आलेला आहे आणि मोठा अनर्थ हा या ठिकाणी टळला आहे। आपण बघितलं या प्रकरणी मलबार पोलिसांकडून अजित मैदगी नावाच्या व्यक्तीवर ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आले। तसंच अजित मैदगी हा मूळचा सोलापूरचा असून त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकले नाहीये। पण या प्रकरणी आपण मलबार हिल पोलीस स्थानकामध्ये त्याचा तपास करत आहेत आणि या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेला आहे। आपण बघितलं कालची ही घटना आहे। काल वर्षा या शासकीय निवासासमोर ज्या ठिकाणी मुख्यमंत्री येतात त्या ठिकाणी या व्यक्तीकडून आत्मदहनाचा प्रयत्न हा करण्यात आला होता। त्यांनी पेट्रोल तो घेऊन आलेला होता आणि त्यावेळी त्यांनी आपल्या अंगावरती पेट्रोल ओतलं। पण त्या ठिकाणी पोलीस हे त्या ठिकाणी पोहोचले असता पोलिसांनी त्याला हे पेट्रोल ओतण्यास रोखलं आणि त्यांच्याकडनं आता अनर्थ हा टळलेला आपण अद्यापही समजलेलं नाहीये की त्यांनी हा आत्मदहनाचा प्रयत्न का केलेला आहे। आणि आपण बघता अजित मैदगी हा सोलापूरचा राहणारा व्यक्ती आहे। हा तिकडनं या ठिकाणी वर्षा निवासाने आलेला आहे आणि या ठिकाणी येऊन त्यांनी आत्मदहनाचा हा प्रयत्न केलेला आहे। जी 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 धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर आपण पाहतोय वर्षा बंगला बाहेर आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे। अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। तर पोलिसांनी रोखल्यानं अनर्थ टळलेला आहे। ही कालची घटना आहे। त्याचबरोबर ज्यानं आत्मदहन केलेला आहे तो सोलापूरचा आहे आणि त्याला सध्या ताब्यात घेण्यात आलेला आहे। वर्षा बंगला बाहेर आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला आहे तर पोलिसांनी रोखल्यानं अनर्थ टळलेला आहे।